भाजी कशाची करू गं? भाजी वय भाजी कोंबडी काप एखादी आम्हाला आता. कोंबडी कापू काय? होय काप. आणि ती वरडती मला खाली यायचंय. तू कशाला गेली वर मग? तेव्हा मंडळी पुढं नाग आहे बहुतेक बरं का. त्याने काय आपल्याला म्हणजे बघितलंय आणि गपचूप लपून बसलाय ते. आमच्या इकडे कोंबड्याचा आवाज येत नाही आता. कोंबड्याच नाही त्या कुणाच. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता 2 वाजलेले आहेत दुपारचे. सूर्यदर्शन तर काय नाही, पण पावसाचं बी दर्शन नाही. आणि आपण इथं लागतो ढीग ढीग लागतो. आता हे काढायचंय सगळं हळूहळू, कारण हे मोठं होतं परत लय येड्यावानी दिसतं. इकडं काढायचं चालू आहे आपलं. ढीग करायचा एक आणि नंतर बघायचं मग यांचं काय करायचं. ढीग घालून ठेवायचं. ढीग घालायचं का माझ्याकडे आहे, पण इकडं गायी सोडल्या तर चरायला. आणि एक गाय आपली खाली गेली आहे. ती गेली की ही बी उधळणार आहे, चाललीच. तर दोन्ही बी गायींना इकडं आपण वळू आपल्याकडे घेऊ, नाहीतर लांब जाते त्या. चिंगे 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 चिंगे, ती काय ऐकायचं नडलंय बाई तिचं. थांबा, वारा कसलं सुटलंय हो भरा भरा. पाऊस काय यंदा दुष्काळ पडतो काय आपल्या भागात काय माहिती. नाही, अजून 3-4 महिने आहे ना पाऊस. झालं की महिना तर संपला. नाही बोलू शकत. ह्याच्या आधी बी असं झालंय, सुरुवातीला असंच वारा असतं, परत परत पाऊस पडतो. तर मंडळी, आपण निघालोय आता नाव ठेवायच्या कार्यक्रमाला. आणि पाऊस तर चालू आहे. आता कसं काय व्हायचं काय, तर जाऊ आता. ही तयार आहे, झाली तयार, चला. आम्ही आलतो कार्यक्रमाला आणि आता इथला लाऊडस्पीकर कमी झालाय, त्यामुळे व्हिडिओ काढते. इकडं माझ्या एका ही बहिणीची ही मुलगी. इकडं सगळ्या बहिणी बसल्या, त्या भाऊजया या गप्पा मारत बसलेत मस्तपैकी. मग सगळी गेली, रिकामा झाला, आपण इथंच राहायचं का? मग आपला कार्यक्रम आहे म्हणलं थोडा वेळ सगळं झाल्यावर. आपलं काम चला की थांबायचं का? चल की उशीर झालाय मग काय. चला, मुंबईवाली बहीण राहिली. हा चला चला आता सगळीजण. सगळ्यांनी कसं जायचं हे चालू आहे. आता बोलायला वेळ कोणाकडेच नाहीये. मस्त अशी सकाळ आहे. आणि आता बघा किती वाजलेत. बहिणाबाईची कामं चालू झालीत. इकडे धार काढायला चालू आहे, दिसणार नाही तुम्हाला, थोडासा अंधारच आहे ना अजून. या सगळ्या गायींच्या धारा काढायच्यात आता. ती सक्षम उठत नाही का ग? सक्षम नाही काढत धार. हो, युक्ती कवा पिळायची ग एवढ्या. तिथं चालू आहे तिकडे दर्शाचं काम. तोपर्यंत शेतात घराच्या पाठीमागं आले. इकडं ही दगड बघा, लेवल करून निघलेली दगड आहे त्या रानाची. मोठीच्या मोठी दगड आहे ती. तिने ती कपडे धुवायला बघितला दगड केवढा घेतलाय तिथं. परत दाखव, लय मोठी दगड आहे ती, लेवल करून काढलेली. इकडे पेरूची बाग. पेरू असंच असतो, ही पेरू लय मोठा होत नाही हो. हा, पेरू असाच लावते ती.
चांगला आलाय की. आणि ह्याच शेंगा केलत्या बघा भुईमुगाच्या. पलीकडे ऊस आहे. ऊस जरा थोडासा हे झाला काही पाणी कमी पडत होतं काही. लय बेकार होता. कोंबड्यांचा बघा कसला आवाज चाललाय. चला झाल्या आता तिचं धारा काढून. 6ला तर धारा काढून झाल्या. आता सगळ्यांना पेंड आणि गुळी ठेवायचं आलोय. आपलं भरडा त्यातच टाकते का ग? हा बारक्या पाट्याने सांडते ती. काही कपडे धुवायला दगड केवढा मोठा ठेवला. 6 फुटाचा दगड आहे. हा असा 3 फूट आहे. असा 6 फूट आहे. कोंबड्यांचा खुरवडा. आमच्या इकडे कोंबड्याचा आवाज आहे ना आता. आमच्या इकडे कोंबड्याचा आवाज येत नाही आता. कोंबड्याच नाही त्या कुणाच्या. आमच्या सुरू आहे. थांबी सोडते. नको तुला ताप देत असले तर राहू दे. नाही सोडतीच. चूल पेटवली इकडं पाण्याला. ही लय वेल फुलं लय भारी दिसते. ती सडा लय भारी पडते खाली. ही ह्याची आहे ती जाई जुईचा वेल आहे काय की ही. आणि ही स्वस्तिक आहे. ही स्वस्तिक आहे. कोंबड्यासने आणलं खायला सकाळ सकाळ. आम्हाला नवीन माणसं दिसायला लागली. झाडावरच्या उतरल्या नाही ते. आता मस्तपैकी दात घासायची वेळ झाली. आणि आपल्याला दात घासायचं गावाकडे असं असतंय बघा. ह्याची फांदी तोडायची मस्तपैकी आणि दात घासायचे. फांदी दगडावर उभं राहते म्हणजे जमल. घेतले असे फांद्या आणि ही थोडंसं कट करायचं आणि दात घासायचं. इकडे देवपूजा चालू आहे. लाईट नाही त्यामुळे घरात थोडीशी अंधार वाटते. जाते पावसा पाण्याचं तुझं काय गावाकडे टायमिंग असतो का लाईटीचा. झाली मस्तपैकी देवपूजा. अजून फुलं आणून ठेवायची ती ना. हा फुलं बाहेर ठेवायची. बाहेर पोरांचा खेळ चालू आहे. बोलवलं की जाता येईल वासरू बी त्यांच्याकडे. दारात फुलं आहे ती मस्त पैकी. आता देवपूजेला न्यायची ती. सकाळ सकाळ काय चालू आहे तुझं? चालू आहे की काहीतरी जेवण करून जावा जेवण करून जावा. जेवण काय जेवणाचं नको फुल घालू. काहीतरी बनवायचं नाश्ता बिष्टा बनवायचं संपलं विषय. नाही नाश्ता नाही जेवण. एक तर राहत नाही पावसामुळे राहायला मिळेल तीच नसता.
लय उशीर झाला वैरणीला. झालं का? भाजी कशाची करू गं? भाजी वय भाजी कोंबडी काप एखादी आम्हाला आता. कोंबडी कापू काय? होय कापतात चालतंय. लय कोंबड्या आहे त्यांच्याकडे आहे का नाही? ती खरंच कापा ना तुम्हाला. पण मी भाजी कॅन्सल करून भाजी करायची. लगेच घरीच आहे त्या कोंबड्या, त्याच्यामुळे लगेच उग म्हणलं का? खातच नाही ती, मला माहिती आहे. खातच नाही. पण खातच नाही तुम्ही. मिळवणीची चेष्टा करायचं कुठं राहिलंय का? हा, ती तर पाहिजे, ती तर पाहिजे की. चेष्टा तर पाहिजे हे का ना. खाणं ना करणं. दाजीला पण चालती चेष्टा, म्हणून चेष्टा चालू आहे. सकाळ पाऊस यायला लागलाय मंडळी आणि आमचं नियोजन थोडंसं आज वेगळं आहे. पाऊस जर आला तर नियोजन आमचं बदलणार आहे. पाऊस नाही आला तर आमचं नियोजन असं ठरल्याप्रमाणे होईल. तर तुम्हाला बघायला मिळेल थोडं आता काय होतं. चला मी लसूण सोलून घेते. एवढा सोललाय तर म्हणते अजून सोल. तर आपण जेवण तयार आहे आपलं. जेवण करून घेऊ. जेवणामध्ये वांग्याची भाजी, ही शेंगदाण्याची पोळी आणि पुरी. तर मंडळी आपण निघालोय आता पंढरपूरला सूर्यफुलाचं बी आणायला. वरच्या तालीत आपलं ठरलंय लावायचं. एकदाच काय होईल ते होईल. आता त्यांना पाऊस काळ कमी आहे, जास्त पाऊस काळ नाही. आणि ज्वारीला जर का पाऊस नाही भेटला तर ज्वारी सुद्धा व्यवस्थित येणार नाही असं वाटतंय मला. त्यापेक्षा आपलं सूर्यफूल पेरून टाकावं. फक्त पक्ष्यांना राखण बदलून टाकणार आहे आपल्याला, एवढंच आहे. तर आलोय आपण आता इथं आणि द्या की राव. होय हो 3 पिशव्या काढ. गेल्या वेळेस पण हिजू दे आपल्याला पिशव्या द्यायला. अजून काय तर मंडळी आपण घेतलं सूर्यफूल. चला आता जाऊ आपण. बरंच अंतर लांबचं तोडायचं आहे अजून आपल्याला. तर आपण आलोय आता नदीला. पाणी एकदम कमी आहे आता या वाळवंटामध्ये. सगळी मंडळी इकडं आंघोळी ही चालू आहे. ते सगळ्यांच्या निवांत बसलेत पटांगणात सगळे. हा तेच की. नदीला आज गर्दी लय आहे हो. रोज असती. रोज माणसं येतात कुठनं कुठनं कुठनं. नाही पण आज जास्त वाटते मला. नाही आता ह्या दिंड्या पण चालल्या असतील ना, आळंदीकडं देहूकडं. होय. तिथून पुन्हा इकडे तिथनं? चाल. हा बर आज उद्या हलतात की. धुतले पाय. चला तर मंडळी आलो आम्ही. मैना मैना आणि हे इथं काय चालू आहे? काही ना काढते काय? ठेवते की. चालतंय चालतंय. भिजवून ठेवू का कसं? ठेवू आता. हे पाणी ओतून ठेवू थोडंसं का? पाणी मारायचं थोडं डाळ आहे आणि ना? ठेवून टाकायचं. बस की. परत एक हे ठेवून टाकू. पेंडी टाकली म्हणजे झालं, संपला विषय. महिना आली म्हणलं तिला भाकऱ्या नाहीत का नाही सांगा. हाय काय माझ्या लक्षातच नाही. महिना थांबा तुला भाकर टाकतो. आज आभाळ वातावरण आहे आणि 8 तारखेपर्यंत 8 तारखेच्या पुढे पाऊस उघडणार आहे म्हणून सांगितले. तर आपण आपलं सूर्यफूल पेरून घेऊ. आणि आज किती तारीख आहे? आज 5-6 असेल. कधी 6 तारीख असेल आज. काल 5 तारीख होती, आज 6 तारीख आहे. 7-8 2 दिवस आहे अजून. म्हणजे पेरलं एखादा जर शितोडा आला तर त्याच्यावर 15-20 दिवस आपलं होईल काम. आदनमधनं पाऊस येतोय. वध त्याच्यात थोडं थोडं पाणी.
डिझेल ना डाळ. हां बस बस बस. तर काय झालंय ही द्या ट्रॅक्टरने पेरायचं आपल्याला. मिनिट. काय ठेवून येतं का? माझ्याकडे द्या उचलून ते हातात पाठी. नाही येतो की मी. नाही द्या द्या नाही राहू दे तुमचं राहू काम दे. करून घ्या. मंडळी आपण पेरणी यंत्र जोडलं आणि आपण चाललोय पेरायला आता. टाइम झाला आज सगळं होणार नाही पण तरी पण जे होईल ते होईल. परत उद्या अजून पेरायचं. झालं का? शेजाऱ्याच्या रानात मेंढर आले की आणि आपलं पेरणी चालू आहे. तर मंडळी पेरायचं बास केलं आम्ही कारण की आता वाजले 6:30. गायींना आणायचं एकदा पाणी पाजायचं. 6:45 ना. हां ट्रॅक्टर आपलं झाकून ठेवला. पेरणी यंत्र बी झाकून ठेवलं पत्र्याने. इथं थोडं गवत आहे लागले काढाय गायींना. मनी आपली वर अडकली आणि ती वरडती मला खाली यायचे. तू कशाला गेली वर मग? तुला कुणी सांगितलं होतं वर जायला? हां तुला वर जायला कुणी सांगितलं होतं? ती बघू बघू वरडती आणि इवळती वळती. थांब जरा थांब आता काम होऊ दे. गायींना पाणी पाजू दे मग तुला वर येतो की न्यायला. खुरप्यान जमल काढायला. नाही असं निघते की. उपटून निघते लगेच बघा. तेव्हा मंडळी पुढं नाग आहे बहुतेक बरं का. त्याने काय आपल्याला म्हणजे बघितलंय आणि गपचूप लपून बसलाय ते. हे बघा हे बघा. हे बघा कसं आहे. नाग आहे बरं का ही पण अजून फणी काढलेली नाही. हां चालला गेला. चला या इकडे पाणी प्या पाणी.